प्रदोष व्रताचे महत्त्व आपल्याला श्रीमद गुरु चरित्र या महान ग्रंथामध्ये दिलं आहे। श्रद्धा, भक्तिभाव, नियमितता यामुळे अमूल्य असे फळ या व्रताने मिळते। केलेली सेवा वाया जात नाही, फक्त श्रद्धेबरोबर सबुरी हवी। याचंच उदाहरण श्री गुरुचरित्र या ग्रंथामध्ये दिलं आहे। आपण ते पाहूया। श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज ज्यावेळी कुरुपूरमध्ये होते त्यावेळी कुरुपूरमध्ये एक ब्राह्मण व त्याची पत्नी राहत होते। त्या स्त्रीचे नाव होते अंबिका। पूर्वकर्म फळामुळे त्यांच्या घरी संतती टिकत नव्हती। त्या दोघांना पुत्र व्हायचे पण मरून जायचे। यावर त्या दोघांनी अनेक व्रत केले, अनेक तीर्थयात्रा केल्या। त्यावेळी त्यांना एक पुत्र झाला, पण तो मतिमंद निघाला। त्या दोघांना वाटायला लागलं की एवढे देवांची पूजा आराधना केली आणि आपल्याला हा असा मुलगा झाला। ते दोघे चिंता करू लागले, तरी पण त्या दोघांनी त्या मुलाला अतिशय प्रेमाने सांभाळले। पुढे काही दिवसांनी त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला। अंबिका आपल्या पुत्रांसह भिक्षा मागून जीवन जगू लागली। पुढे तो मुलगा विवाहयोग्य झाला, पण त्याला मुलगी कोणी द्यायला तयार होईना। उलट सगळी मंडळी त्याची चेष्टाच करू लागले, निंदा करायचे। अशा वेळी त्या मुलाला खूप दुःख व्हायचं। त्याला वाटायचं एकतर आपण जीव द्यावा, नाहीतर दूर अरण्यात कुठेतरी निघून जावं। हे पाहून माता अंबिका सुद्धा दुःखी व्हायची, पण तिला काहीच करता येत नव्हतं। एके दिवशी हे माता पुत्र स्वतः ठरवतात व गंगेच्या प्रवाहाच्या दिशेने निघून जातात। त्यांनी दोघांनी ठरवलं होतं की आता या गंगेच्या प्रवाहात सामील व्हायचं, यापुढे जगणं अशक्य होतं। त्याचवेळी तिथे गंगेच्या प्रवाहात स्नानासाठी श्रीपाद श्री वल्लभ स्वामी आलेले असतात। त्यावेळी माता अंबिका आपल्या मुलाला घेऊन श्रीपाद स्वामीजवळ येते। त्यांना साष्टांग दंडवत घालते व विनंती करते की स्वामी, आत्महत्या हा महादोष आहे, पण आम्हाला क्षमा करावी। आम्हाला सद्गती मिळवण्यासाठी तुमची कृपा आशीर्वाद द्यावा। यावर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी म्हणतात, एवढं काय संकट आलंय तुझ्यावर की तू तुझ्या पुत्राला घेऊन जीव देत आहेस? यावर माता अंबिका आपले दुःख स्वामींना सांगते। स्वामी, अनेक तीर्थ केली, व्रते केले, पूजा अर्चा केली, सगळ्या देवांची आराधना केली, पण आम्हाला हा असा पुत्र मिळाला। सगळे लोक याची निंदा करत आहेत आणि जे पुत्र जन्माला आले ते जगले नाहीत। स्वामी, आता एकच विनंती तुमच्या चरणी आहे, आम्हाला सद्गती द्या आणि पुढील जन्मी तुमच्यासारखा पुत्र मला द्या। यावर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी म्हणतात, तू ईश्वराची म्हणजेच भगवान शंकराची आराधना कर। जसे गौरीने ईश्वराची आराधना केली आणि श्रीहरी जन्माला आले, तसे तू व्रत कर। त्यावर माता अंबिका या व्रताबद्दल विचारू लागते। त्यामुळे श्रीपाद श्री वल्लभ स्वामी सांगतात, म्हणती श्रीपाद तियशी ईश्वर पूजवत तू, प्रदोषी मंदवारी विशेषी पूजा करी, भक्तीने तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मत्सरी संशय सांगोनी निर्धारी, शनी प्रदोषी पूजी शंभो। यानंतर स्वामींनी मुलाला जवळ बोलावलं, त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि क्षणार्धात तिचा पुत्र महाज्ञानी झाला, वेदशास्त्रज्ञ, संपन्नी, पूज्य झाला। त्यानंतर त्या मुलाचा विवाह झाला व सगळे आनंदात राहू लागले। सगळं काही ठीक झालं तरी माता अंबिकेने तिचे हे शनी प्रदोष व्रत अखंड चालू ठेवले। काही दिवसानंतर माता अंबिका पंचतत्वात विलीन झाली आणि पुढील जन्मात करंज नगरात तिचा जन्म झाला। तिचे नाव होते अंबाभवानी। या जन्मातही माता अंबाभवानीने आपले शनी प्रदोष व्रत अखंड चालू ठेवले आणि मागील जन्मी श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी दिलेल्या कृपा आशीर्वादाप्रमाणे या जन्मात अंबाभवानी मातेच्या पोटी एक अतिशय ज्ञानी चैतन्य स्वरूप ईश्वरी अवतार असलेला पुत्र जन्माला आला आणि हा बालक जन्मताक्षणी ओंकार जप करू लागला। हे बालक म्हणजेच आपले भगवान श्री दत्त महाराजांचे दुसरे अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज। आता तुम्हाला या प्रदोष व्रताचे महत्त्व लक्षात आलं असेलच। आता आपण हे प्रदोष व्रत कसे करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे, या व्रताचे प्रकार काय याची सविस्तर माहिती पाहूया। प्रदोष या शब्दाचा अर्थ बघता प्र म्हणजे प्रकर्षयुक्त, अतिशय लक्षणीय, जे दुर्गुण पाप होय। म्हणजे ज्यावेळेस एखादा दोष किंवा पाप अतिशय प्रखर असतो त्यावेळेस त्याची गणना प्रदोषात होते। अशा वेळी तो दूर जाण्यासाठी तितकाच प्रभावी उपाय करणे महत्त्वाचे असते, म्हणून त्यासाठी प्रदोष व्रत हा एक खात्रीशीर उपाय आहे। दोन्ही पक्षांमध्ये द्वादश संपल्यानंतर जी रात्र येते त्याला प्रदोष असे म्हणतात। प्रदोष 4 प्रकारचे असतात। सोमवारी येतो त्याला सोमप्रदोष म्हणतात, मंगळवारी येणारा भौम प्रदोष, शनिवारी येतो त्याला शनी प्रदोष म्हणतात आणि राहिलेला इतर वारी जो प्रदोष येतो त्याला पक्ष प्रदोष असे म्हणतात। या वरील 4 प्रदोषामध्ये पक्ष प्रदोष अधिक महत्त्वाचा आहे। आता आपण या 4 प्रकारच्या प्रदोषाचे काय फायदे आहेत ते पाहूया।
परमार्थिक, आध्यात्मिक आणि परलौकिक श्रेय प्राप्त करण्यासाठी सोमप्रदोष हे व्रत करावे. आर्थिक समस्या सुधारण्यासाठी भौमप्रदोष हे व्रत करावे. संतती विषयक सर्व समस्या सुटण्यासाठी शनिप्रदोष हे व्रत करावे. पक्षप्रदोष हा सर्वसमावेशक आहे, त्यामुळे हे व्रत केल्यामुळे मानवाच्या धनधान्य, पुत्रपौत्रादी तसेच अनेक ऐहिक कामना पूर्ण होतातच, पण मुक्तीसाठी आवश्यक ती भक्ती साधना, उपासना, साक्षात्कार या गोष्टी या व्रतामुळे साध्य होतात. शिवाय कायिक, वाचिक, मानसिक, सांसर्गिक इत्यादी अनेक प्रकारची दुरिते, संकटे या व्रतामुळे समूळ नष्ट होतात आणि पक्षप्रदोष या व्रतामुळे सर्व सिद्धी प्राप्त होते. वरील सर्व व्रतांचा किमान 3 वर्षे व कमाल 12 वर्षे असा कालावधी असतो. एवढी वर्ष आपल्याला हे व्रत करणे गरजेचे आहे. तसेच प्रदोष व्रतासाठी सूर्यास्तानंतर सुमारे 1/4 तास प्रदोषी असणे आवश्यक आहे. आता आपण या व्रताची कृती पाहूया. या व्रताची सुरुवात आदल्या दिवशीच होते. उपवास आदल्या दिवशीच करावा. शक्य झाल्यास आदल्या दिवशी रात्रीच्या पहिल्या प्रहारात जेवावे. प्रदोषाच्या काळात पूर्ण निरंकार उपवास करावा. प्रदोष काळात दिवसभर शंकराची, इष्टदेवतेची आणि सद्गुरू यांची उपासना करावी. या व्रताबरोबर परनिंदा, परद्रव्य हरण, परनिष्ठा चिंतन म्हणजेच गुरूंची किंवा इष्टदेवते व्यतिरिक्त इतर देवतांची सेवा करू नये. हे व्रत करत असताना त्या दिवशी केवळ जलप्राशन अथवा फळांचा रस घ्यावा. सूर्यास्त होता स्नान करून शिवपूजेस प्रारंभ करावा. सांगोपन पूजा करण्यास सुमारे 1.5 तास लागतो. महादेवाच्या पिंडीची षोडशोपचार पूजा करावी. बेल व्हावा व रुद्राभिषेक करावा. आता आपण हे व्रत कोणी करावे ते पाहूया. हे व्रत सर्वांना करता येते. सद्वा, विधवा, कुमारिका, लहान मोठे, अबाल वृद्ध सर्वांनी हे व्रत केले तरी चालते. व्रत सुरू केल्यावर त्याची तारीख लिहून ठेवावी. प्रदोष काळात चुकून विस्मरणाने अन्नभक्षण केल्यास ज्यावेळी लक्षात येईल त्यावेळी अन्न खाणे थांबवणे, पण पूजा चालू ठेवावी. या व्रताचे प्रायचित्त म्हणून दुसऱ्या दिवशी निरंकार उपवास करावा. या व्रताचे उद्यापन देवता स्थापन, होम हवन, अन्नदान इत्यादी पद्धतीने केली तरी चालते. प्रदोष व्रताच्या दिवशी घरातील एखाद्या व्यक्तीचे श्राद्ध येत असल्यास श्राद्ध करावे व त्या जेवणाच्या पदार्थात एखादा उपवासाचा पदार्थ करावा व जेवणात ग्रहण करावा. व्रताच्या दिवशी भूमिशयन करावे, ब्रह्मचर्य पाळावे व दुसऱ्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करावी. 4 प्रकारच्या प्रदोष व्रतामध्ये वेगवेगळा संकल्प केला जातो. अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मंगलम या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला जरूर प्रेस करा.